नगरसेवक जयकुमार माने यांच्या पाठपुराव्यानंतर कल्याण नगरमधील नाला समस्येची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 2 तास पायी फिरून पाहणी केली। प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर भागात पावसाळ्यात नाल्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांची दखल घेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संपूर्ण परिसराची तब्बल 2 तास पायी फिरून सविस्तर पाहणी केली। पावसाळ्यापूर्वी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीनं ही पाहणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। कल्याण नगर परिसरातील नाल्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। पावसाळ्यात या नाल्याचं पाणी रस्त्यावर आणि थेट नागरिकांच्या घरात शिरून मोठं नुकसान होतं। या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरसेवक जयकुमार माने यांनी सातत्यानं महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून स्वतः आयुक्तांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्त ओंबासे यांच्यासोबत नगरसेवक जयकुमार माने, नगरसेविका संगीता जाधव, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित झोन अधिकारी उपस्थित होते। दौऱ्यादरम्यान आयुक्त सचिन ओंबासे यांनी कल्याण नगर परिसरातील स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। नगरसेवक जयकुमार माने यांनी पावसाळ्यात होणाऱ्या नुकसानीची माहिती आयुक्तांना दिली। या नाल्याचं काम तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीनं मार्गी लावता येईल याचा सविस्तर आढावा घेत आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। तसंच या भागातील समस्या लवकरच सोडवली जाईल असं आश्वासन त्यांनी नगरसेवक आणि नागरिकांना दिलं। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची गांभीर्यानं दखल घेत स्वतः आयुक्तांनी 2 तास परिसरात फिरून पाहणी केल्याबद्दल स्थानिक नगरसेवक जयकुमार माने, नगरसेविका संगीता जाधव आणि कल्याण नगरमधील नागरिकांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचे जाहीर आभार मानले। कल्याण नगर भागातील अत्यंत गंजनीच्या ठिकाणी मान्य आयुक्त, माननीय उपायुक्त, नगर अभियंता झेडो यांची संयुक्तपणे भेट ठेवल्यानंतर विविध पावसाळ्यात होणाऱ्या समस्यांवर उपाययोजनेसाठी ही बैठक मुद्दामून आयोजित केली होती। मी नगरसेवक या नात्यानं त्यांना निमंत्रित केल्यानंतर त्या भेट जवळपास 2 तास सगळ्या बघितली आणि इथून येण्याला धुळे सोलापूरमधून कल्याणनगरमध्ये येणाऱ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी तिथून आउटलेट कसं करायचं, ड्रेन कसं करायचं याच्यावर विषय झाला। थोडासा बजेटचा विषय आला की पण तात्पुरत्या स्वरूपात नवीन प्रस्ताव करून पाठवून घेऊन बजेटची सांगतो येईपर्यंत अनेक उपाययोजना त्याला करायचं असं त्यांनी मान्य केलं। माननीय आयुक्त महानगरपालिकेचे आमच्या कल्याणनगर भाग 1-2 मध्ये आणि ब्रिजच्या कामाच्या संदर्भात त्यांनी व्हिजिट केली होती। आज माझ्यासोबत माझे बंधू नगरसेवक माने साहेब आणि आम्ही त्यांना सगळ्या एरियाची आणि सगळ्यात जास्त धोकादायक भाग हा पावसाळ्यात कल्याणनगर भाग 1-2 मध्ये लोकांच्या घरात पाणी जाऊन अतिशय बिकट परिस्थिती निर्माण होते। त्या धर्तीवर इथल्या लोकांच्या समस्या सुटाव्यात या संदर्भात आम्ही आयुक्तांशी बोलणं झालं आणि पाण्याला कसा फ्लो द्यायचा, स्वच्छता कशी करायची, लोकांच्या काय समस्या आहेत या भागात त्या सगळ्या जाणून घेतल्या। माननीय आयुक्त साहेबांनी दरवर्षी कल्याणनगरमध्ये पावसाचं पाणी तुंबतं आणि मग प्रत्येक घरात जातं। ही अडचण गेल्या 10-12 वर्षापासूनची आहे। यावरती आम्ही सर्व नागरिकांनी जयकुमारजी मानेसाहेब असतील, या भागाच्या नगरसेविका आदरणीय संगीताताई जाधव असतील आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही पाहणी केली। आयुक्त साहेबांनी देखील चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडद्वारे हा उपाय कसा कायमस्वरूपी तोडगा काढता येईल यासाठी मार्गदर्शन केलं। या भागाचे कार्यकुशल नगरसेवक सन्माननीय जयकुमारजी मानेसाहेब असतील, जाधवताई असतील यांच्यामार्फत या भागातील जेवढं जास्तीत जास्त काम होता येईल या पद्धतीने त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत। सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला अतिशय आनंद वाटतो की खरं तर या भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम होत आहेत आणि अजून चांगल्या पद्धतीने कामं व्हावीत अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आयुक्त साहेबांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी देखील आपल्याद्वारे मागणी करत आहे। सकाळीच मालकांचा फोन, जयकुमार मालकांचा फोन आला की आपल्याला तिथली पाहणी करायची आहे, परंतु आजपर्यंतचे आयुक्त जेवढे आले एक 10-15 मिनटं उभारूनच जात होते, पण हे पहिले आयुक्त आहेत। गेली 2 तास आमच्यासोबत उभारून सगळ्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिले।
धन्यवाद. प्रभाग 26मध्ये प्रथमच एक IAS ऑफिसर असलेले माननीय आयुक्त साहेब हे जवळ 2 तास फिरून कल्याणनगरसारख्या स्लम एरियात फिरून तिथं काय उपाययोजना करायच्या आणि निर्भीडपणे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केले की इथं हे केल्याशिवाय काम होणार नाही, त्यासाठी पैशाची गरज आहे. पण ती सगळी त्यांची टीम ते सगळं बघितलं आणि सगळ्याचं म्हणणं ऐकून घेतलं. हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि या कामी माननीय जयकुमार माने यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे मी या सगळ्यांचा आभार. या पाहणी दौऱ्यावेळी PR कुलकर्णी, संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, इरेश खुने, श्याम पाटील, सचिन चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.